आपण त्रिशुंड गणपती मंदिरला जातोय. आता इथे शनिवार वाड्यापासून निघालोय. बच्चा पार्टी. 1 hour later. त्रिशुंड मंदिराकडे उतरलोय. म्हणजे इथे ॲक्च्युली गाडीला पार्किंग वगैरे लावायची काही जागाच नाही आहे. सगळीकडे नो पार्किंग वगैरे दिलेली आहे. तर आम्ही तरीसुद्धा तिथे आता बोललो आहे की 5 मिनिटात आम्ही येतो करून पाया पडून फक्त, म्हणून त्यांनी लावून दिली आहे गाडी. हा आहे त्रिशुंड मंदिर. आतमध्ये जायच्या आधी शूज ठेवते इथं आतमध्ये. इकडे मंदिराच्या इथे शूज काढलेत. पूर्ण दगडापासून बनवलेला मंदिर आहे त्रिशुंड मंदिर. कलाकारी फक्त बघा या मंदिराची कशी भारी आहे. कलाकारी एक नंबर. अंदाजित किती वर्ष जुना असेल? 1200 वर्ष जुना श्री त्रिशुंड मंदिर. बघा बघा तुम्ही पण बघा. या गणपतीला त्रिशुंड याच्यासाठी बोलला जातो कारण ह्याला 3 सोंड आहे. दिसत नाही व्यवस्थित. या आतमध्ये रूम आहे. गोसावी महाराजांची आतमध्ये समाधी. परत पावसातून परत भिजत इथं बुटा हातात घेतलेत, पूर्ण भिजलेत. मावशी यांची गाडी इकडे, आमची गाडी तिकडे. काका आहेत गाडीत. मी विदाऊट चप्पल धावत धावत जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे शाहिस्तेखानची बुटं छाटलेली. आता इकडे ट्रॅफिक वगैरे असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर नाही टूर दिला. पण जर तुम्हाला लाल महालचा प्रॉपर टूर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 15 minutes later. हा आहे ओंकारेश्वर मंदिर पुण्याचा. काय आई, कसं वाटतंय पुन्हा फिरून? मस्त. काय मजा आली काय आज? इथं 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 सांग, इथं सांग. खूप मजा आली. आईने तर खूप मजा केली मित्रांनो. आता तुमची बारी मजा करायची. तर गुफेतून ओंकारेश्वर मंदिरला लाईट ब्राईट. तर हा मंदिर सुद्धा दगडातूनच बनवलेला आहे.
3 hours later. तर मित्रांनो आपण इथेच वन डे ट्रिप आपली एंड करतोय. आता आपण जेवून वगैरे झालोय आणि परत भागाडी ते गावात जायला निघालोय. आणि मी काय ना मध्येच गाडी चेंज केली. तर आता माझ्या गाडीत कोण कोण आहे? सिद्धू मावशी, सोनू मावशी, कुठे गेला? रितू मामा, चिनू आणि काजू मावशी दिसली आहे. पुढं बाबा ते आता पुढं आहे, ते नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता गुड नाईट. तुम्ही भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. अच्छा आज ना थांबा आयन राहिला. आयन नाही, बाय बायचा टाइम झाला.